अशोक खरात प्रकरणात खरातच्या संस्थेला पाणी देणाऱ्यांना काय शिक्षा द्यायची? विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांचा प्रतिसवाल. खरात प्रकरण अत्यंत गंभीर. इंटेलिजंट मार्फत आम्हीच केला भांडाफोड. प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांचा कार्यकर्त्यांना धीर. काळजी करू नका, आयोगाचा राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्षपदाचा नाही. महिला कार्यकारिणीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील फोटो समोर. अशोक खरात प्रकरणात तृप्ती देसाईची तडजोड. तृप्ती देसाईंनी चाकणकरांशी तडजोड केली. रुपाली ठोंबरे पाटील यांचा गंभीर आरोप. खरातकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार. खरातच्या फार्म हाऊसवर काम करणारे कर्मचारी, ईशान्येश्वर मंदिराचे पुजारी या सर्वांची चौकशी होणार. अशोक खरातला जमीन विकली आणि मुलगा बेपत्ता. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन अशोक खरातने पैसेच दिले नाहीत. पाथर्डीतील शेतकऱ्याचा आरोप. भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर. अशोक खरातचा उद्योगपतीला 20 कोटींचा गंडा. आमदाराच्या पुतणीची ओळख करून देत खरातने रचला कट. तर अशोक खरातला भेटणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करा. मंत्र्यांना सह आरोपी केल्याशिवाय भोंदूगिरी थांबणार नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. सुनेत्रा पवारांनी तातडीने निर्णय घ्यावा. अजितदादांच्या विचारांची आठवण असेल तर त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे. चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदावर राऊतांचं वक्तव्य. खरात प्रकरणात पुणे उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटलांवर आरोप. अभिजित भांडेंच्या पत्नीची खरातच्या पत्नीसोबत जमीन खरेदी. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारांकडून भांडाफोड. अशोक खरात आणि ऑफिस बॉय नीरजची समोरासमोर चौकशी. चौकशीत नीरजकडून 40 महिलांचे नंबर हस्तगत. रुपाली ठोंबरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार. चाकणकरांना मुख्य आरोपी करा. रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. अशोक खरात प्रकरणी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंचं वक्तव्य. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खराताविरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला समोर. अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाणार. अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे चेहरे अडकण्याची शक्यता. काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंची प्रतिक्रिया. अशोक खरात प्रकरणात आयकर विभागाची एंट्री. खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार. देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवर. खरात प्रकरणातील चर्चेतील नीरज जाधवचा चेहरा समोर. 100हून अधिक लैंगिक शोषणाचे व्हिडिओ नीरजने रेकॉर्ड केल्याचा आरोप. नीरज खरातच्या कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून होता कार्यरत. नवी मुंबई मनपाचा अजब कारभार. सिडकोने टेंडर काढून विकलेल्या भूखंडाचं हस्तांतर करण्याचा ठराव. नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव. आमच्या आमदार खासदारांना निधी मिळत नाही. निधी मिळत नसल्यानं जनतेची कामं होत नाहीयेत. निधी वाटपावरून खासदार संजय राऊतांचं टीकास्त्र. मोदी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची तयारी करतात. पश्चिम बंगालमध्ये पैसा आणि सत्तेचा गैरवापर हरणार हे माहिती असल्यामुळे राष्ट्रपती राजवटीची तयारी. राऊतांचा मोदींवर हल्लाबोल. तर अशोक खरात प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने सुरू आहे. अजितदादांच्या विषयाकडेही तितक्याच गांभीर्यानं पाहावं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींचं ट्विट. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर IPS हवे. निवृत्त IPS अधिकाऱ्यांची नेमणूक करा किंवा इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक गरजेची. आमदार रोहित पवारांची मागणी. मुंबई महापालिकेत फोटोवरून वाद. MIM अध्यक्षांच्या कार्यालयातील छायाचित्र काढलं. खैरुनिस्सा हुसेन यांच्या कार्यालयातील छायाचित्र काढलं. पुण्यात आसावरी जगदाळेंनी घेतली उपसभापती नीलम गोऱ्हेंची भेट. पालिकेत नोकरी मिळाल्याबद्दल आसावरी जगदाळेंचा नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार. लाडकी बहीण योजनेची 3री पडताळणी. पडताळणीसाठी आता 10 दिवसच शिल्लक. अंतिम पडताळणीत संख्या 2 कोटींपर्यंत कमी होण्याची शक्यता. दीपक केसरकरांचा खरात सोबत फोटो व्हायरल. खरातबाबत राऊतांचे आरोप बिनबुडाचे. खरात माझ्या ऑफिसमध्ये आला नाही. केसरकरांचं स्पष्टीकरण. LPG साठा घेऊन पायक्सिस पायनियर जहाज भारतात दाखल. जहाजात 16,714 टन गॅस साठा. नाशिकच्या मिरगावात भोंदूबाबा अशोक खरात विरोधात नागरिकांचा संताप. अशोक खरातला फाशी द्या, ग्रामस्थांची मागणी. तर भिवंडीत सोमवारी 24 तासांसाठी पाणीबाणी. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणी पुरवठा खंडित. छत्रपती संभाजीनगरातील विविध MIDCत 70% लघु मध्यम उद्योग ठप्प. औद्योगिक गॅस पुरवठा 16 दिवसांपासून बंद. गोंदिया जिल्ह्यात किडंगीपार येथील महिलांचं रात्रभर ठिय्या आंदोलन. राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने 13 आंदोलकांवर गुन्हे दाखल. वर्ध्यात थकबाकी शून्यावर आणण्यासाठी मोहीम. 31 मार्चपूर्वी थकबाकी वसुली पूर्ण करण्याचे आदेश.
तर सरकारने बीजे महाविद्यालयाला स्वायत्तता नाकारली. मुंबई नागपूरमधील कॉलेजला स्वायत्तता देण्यास अनुकूल. महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम थरार. जय हर्षवर्धन, महेंद्र सिकंदर अंतिम फेरीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत रंगणार मुकाबला. संगमनेरमधील चिमुकलीवरील ऍसिड हल्ल्याचा अहिल्यानगरात निषेध. शहरातील सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीनं निषेध. रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी 14वा आरोपी गोलू पंडित पोलिसांच्या ताब्यात. उत्तर प्रदेशात मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. आरोपीला सेशन कोर्टातील हॉलिडे कोर्टात हजर करणार. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेणीत मधमाशांचा हल्ला. 4 महिन्याच्या बाळासह 30 पर्यटक जखमी. 9 जणांची प्रकृती गंभीर. रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास अपघातांसाठी शासन जबाबदार. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गाच्या कामावरून औरंगाबाद खंडपीठानं प्रशासनाला फटकारलं. छत्रपती संभाजीनगर शहरातील तब्बल 1,97,000 मालमत्ता धारकांनी कर भरला नाही. महापालिकेच्या रेकॉर्डवर 3,30,000 मालमत्ता धारक. सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी. मुंबई ठाण्यातील म्हाडाच्या 5,000 घरांची लॉटरी लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघाताच्या संख्येत वाढ. 2023 मध्ये 154 अपघात, 65 जणांचा मृत्यू. 2025 मध्ये 187 अपघात, 68 जणांचा मृत्यू. पुण्यात सोसायटीत पीएनजी गॅसच्या वापरासाठी सहकार विभाग जनजागृती मोहीम राबवणार. एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सहकार विभाग सतर्क. उन्हाळ्याची चाहूल लागताच भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले. राज्यात अनेक भागात भाजीपाल्यांच्या किमतीत मोठी वाढ. अकोल्यात गणगौर उत्सव उत्साहात साजरा. शहरातून निघाली भव्य शोभायात्रा. शोभायात्रेत महिलांचा आणि तरुणींचा मोठ्या संख्येनं सहभाग. वाढत्या उन्हामुळे लिंबूची मागणी वाढली. परिणामी पुरवठा कमी झाल्यानं लिंबूची दरवाढ. प्रतिनग लिंबू 12 ते 15 रुपयांना. मुंबई पालिकेकडून रस्त्यावर पांढरे पट्टे काढण्यासाठी मागवलेली 150 कोटींची निविदा प्रक्रिया रद्द. प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी केला होता आरोप. राज्यांतर्गत रेल्वे गाड्या बंद. उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वे गाड्या. शून्य आधारित वेळापत्रक धोरणाचा परिणाम. धुळ्यातील कापडणे इथे डांगर शेतीचा यशस्वी प्रयोग. 1 एकरात 2 लाखांचं उत्पन्न. युवा शेतकऱ्याच्या परिसरात कौतुक. सिक्कीममध्ये भूकंपाचे सौम्य धक्के. भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टर स्केल इतकी. या धक्क्यानं नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचं वातावरण. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. तब्बल 1,921 हेक्टरवरील रब्बी पिकं, फळबागांचं नुकसान. अवकाळी पावसात 12 जनावरं दगावली. रुपयाचं अवमूल्यन आणि इंधन दरवाढीमुळे आगामी काळात महागाईची लाट येणार. खासदार राहुल गांधींचा इशारा. आखाती देशाच्या युद्धाचा शिर्डीला पायी जाणाऱ्या साई भक्तांनाही फटका. साई भक्तांना जेवणासाठी गॅस मिळत नसल्यानं चूल मांडून बनवावं लागते जेवण. तर अमरावतीच्या तिवसा शहरातील 2 पेट्रोल पंप बंद. शेंदूरजना बाजार रोडवरील पंपावर रांगा. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेलचा तुटवडा. युद्धाचा राज्यातील नागरिकांना दुहेरी फटका. गॅस तुटवड्यासह धुळ्यात गॅस कार्यालयातून नागरिकांची लूट. फोन नंबर ऑपरेशनसाठी घेतले जात आहेत पैसे. निवेदन देत कारवाईची मागणी. धुळे शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल शिल्लक नसल्याचे लागले फलक. गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल नसल्यानं पेट्रोल पंप बंद. आखाती देशातील युद्धाचा रिक्षा चालकांना फटका. गॅस मिळत नसल्यानं धुळ्यातील रिक्षा चालक अडचणीत. गॅस टंचाईसह गॅस दरवाढीचंही चालकांवर संकट. जळगावात घरगुती गॅसचा काळा बाजार. ग्राहकांचा आरोप. सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज येतो मात्र सिलेंडर न आल्यानं ग्राहकांचा संताप. गेल्या 2 दिवसापासून गौतमा एजन्सी बंद. होर्मुझवरचे हल्ले थांबवा. 22 देशांचे इराणला आवाहन. मालवाहू जहाजांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्याचा निषेध. UK, जर्मनी, फ्रान्स, जपान, UAE, ऑस्ट्रेलिया देशांचा समावेश. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा. येत्या 48 तासात होर्मुझ सामुद्रधुनी जलप्रवासासाठी खुली करण्याची धमकी. यवतमाळमध्ये धावत्या मिनी ट्रॅव्हल्सला आग. आगीत ट्रॅव्हल्स जळून खाक. चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप. भिवंडी वाडा महामार्गावर खड्ड्यांमुळे ऑक्सिजनच्या ट्रकचा अपघात. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी. उपचारासाठी रुग्णालयात दाखल. अमरावती ड्रग्ज तस्करांना अटक. मुंबईहून अमरावती ड्रग्ज पोहोचवणाऱ्याला अटक. गुन्हे शाखेच्या पथकानं केली रंगेहात अटक. आणखी एका भोंदू बाबावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. नांदेडच्या एका मठातील बाबावर अत्याचाराचा गुन्हा. एका 46 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप.
तर धाराशिवमध्ये 10 कोटी 38 लाखांहून अधिक किमतीचा ड्रग्ज जप्त. नळदुर्ग तुळजापूर रोडवर नाकाबंदी दरम्यान पोलिसांना आढळला ड्रग्ज साठा. छत्रपती संभाजीनगरात युट्यूबवर शिकून अवैध गर्भपात करणाऱ्या 2 जणांना अटक. मुख्य सूत्रधार फरार. नागपूरच्या कुख्यात घरफोड्याला वर्धा क्राईम ब्रांचकडून अटक. घरफोडी करून 50 ग्राम सोन्यासह लाखोंचा मुद्देमाल नेला होता चोर. जालन्यात मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा बाळगणारे 4 आरोपी जेरबंद. आरोपींकडून 6 किलो गांजा, 2 मोटारसायकल असा एकूण 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धाराशिवच्या कळंब शहरात पुन्हा एकदा जोरदार राडा. भरदिवसा 2 गटात तुफान दगडफेक. दोन्ही गटातील 5 ते 6 जण जखमी. वसईत खैरपाडा इथे टेम्पोच्या धडकेत 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. चालकाला अटक. 4चाकी गाडीतून अज्ञातानं 1 लाख लांबवले. बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. चोरटे सीसीटीव्हीत चित्रित. 70 वर्षीय नराधामाकडून 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार. बुलढाण्यात संतापजनक घटना. प्रकरणी कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. घरातच वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या 2 आरोपींना अटक. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकानं ठोकल्या बेड्या. माजलगाव तालुक्यातील वारोळा गावातील धक्कादायक घटना. यवतमाळच्या बोधमध्ये 7 वर्षीय चिमुकलीची निर्घुण हत्या. शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. सिंधुदुर्गातील इन्सुलीत खैर लाकडाच्या अवैध वाहतुकीवर कारवाई. 10 लाखांच्या खैर साठ्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरीच्या 2 प्रकरणांचा उलगडा. चालत्या बसमध्ये चोरी करणाऱ्या 3 महिला आरोपींना अटक. चोरीचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.